नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. नमस्कार, मी राजश्री ताम्हनकर. शब्दसुरांची गुंफणमध्ये यावेळेला आम्ही घेऊन येतोय नागपंचमी. नागपंचमी म्हणलं की मेहंदी आणि माहेर असं काहीसं एक ते सूत्र आहे असं मला वाटतं. पूर्वी कसं असायचं की मुली वयाने लहान असायच्या, लग्न होऊन सासरी यायच्या आणि कदाचित सासर माहेरमध्ये अंतरही खूप असत असेल, म्हणजे जायला यायला वेळ लागत असेल, आत्तासारखी साधनं नसतील. त्यामुळेच कदाचित पंचमीच्या दिवशी मुलीला माहेरी पाठवायचं आणि आईवडिलांची तिने भेट घ्यायची, भावाला भेटायचं असा पायंडा पडला असेल आणि म्हणूनच त्यावेळी मुलींना त्याची एवढी आस लागत असेल की कधीतरीच मिळणारी ही संधी, आणखीन माहेरी जाण्यासाठी मिळालेलं हे निमित्त आणि एरवी ते सहज न वाटणारं म्हणून त्याचं अप्रूप. आज आता असं फारसं काही राहिलेलं नाही आहे. एका दृष्टीने हे चांगलंच चित्र आहे की सगळ्या सासरी रमल्या आहेत, कधी माहेरी जातात, कधी सासरी राहतात, कधी जावई पण मुलीच्या माहेरी जातो किंवा त्याच्या सासूरवाडीला जातो. आता अशी कुठली बंधनं राहिली नाही आहेत. आताचं जे सगळं एकमेकांचं नातं आहे आणि कौटुंबिक चित्र आहे ते पूर्वीपेक्षा खूप वेगळं आहे. पण श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या सणाला असलेलं हे जास्तीचं महत्त्व हे मला वाटतं त्यासाठी असेल. आणि त्या दिवशी असं म्हणतात की नागाची पूजा आपण करतो आणि गारुडीसुद्धा टोपलीमधनं नाग घेऊन, म्हणजे मला पण माझ्या लहानपणी आठवतं की गारुडी यायचे, ते नागाला दूध दिलं जायचं, हळदी कुंकू वाहिलं जायचं आणि नाग हा देव मानतोच आपण आणि त्यामुळे तो दिवस त्याच्यासाठी असतो. आणि शेताबितामध्ये सुद्धा नांगर फिरवताना चुकून माकून कधीतरी सापानागाची हत्या होत असेल तर त्या दिवशी ते झालं नाही पाहिजे, नागावरती गदा आली नाही पाहिजे. यासाठी मग विळा, चाकू, सुरी ह्या गोष्टी आपण वापरत नाही किंवा गॅसवरती तवा ठेवून आपण भाजण्याचं काम करत नाही. म्हणून श्रद्धा असेल म्हणून कदाचित मग कडबू करायचे आणि ते उकडून खायचे अशी प्रथा निघाली असेल. तर असं नागपंचमीचं एक वेगळंच काहीतरी महत्त्व आहे की जे खाण्यापिण्यावरती पण प्रकाश टाकतं, मुलीला असलेल्या माहेरच्या ओढीवरतीही प्रकाश टाकतं आणि लहान लहान त्या लग्न झालेल्या मुली ज्या आहेत त्या किती असूसल्या असतील की आई भेटेल, भाऊ भेटेल, जुन्या मैत्रिणी भेटतील की ज्यांच्यापासून आपण काही नाही म्हणलं तरी थोडेसे दुरावलोय, तुटलोय. तेव्हा तर आतासारखे फोन पण नव्हते, व्हॉट्सॲप तर बिलकुल नव्हतं. त्याच्यामुळे कनेक्शनचा जो दुवा होता तोच त्यावेळेला नव्हता आणि म्हणूनच त्या गोष्टींचं विशेष अप्रूप होतं. तर थोडंसं आपण मागच्या काळात जाऊन आजच्या ह्या काव्याकडे पण आणि आजच्या ह्या गाण्याकडे पण बघूया. म्हणजे आत्ताला आपण ते रिलेट करायला गेलो तर मला नाही वाटत आपल्याला ते फार रिलेव्हंट वाटेल. पण जुना काळ डोळ्यासमोर आणू की जेव्हा सगळ्या अशा सिच्युएशन्स होत्या आणि जेव्हा दुर्लभ गोष्टी असायच्या आणि त्या कधीतरी मिळायच्या म्हणून त्याचं अप्रूप असायचं. म्हणून नागपंचमी तेव्हा कशी साजरी होत असेल. आणि आजच्या ह्या कवितेतनं मला एक छोटासा असा एक संदेश पण द्यायचा आहे की वय काहीही जरी असलं ना स्त्रीचं तरी माणसांना बांधून ठेवणं आणि दोन घरांना जोडणं हे तिचंच एकमेवाधिकार असतो आणि ते तिलाच जमतं. त्याच्यामुळे सासर आणि माहेर ह्यांना बांधणं, तोडणं आणि त्यांना एकत्र करणं ह्याच्यासाठी ती एकमेव जबाबदार व्यक्ती असते आणि तरच पुढची सशक्त, सुदृढ, मनाने सुदृढ आणि सशक्त म्हणते मी, पिढी जपली जाऊ शकते. त्याच्यामुळे ज्या घरी स्त्रीला सन्मान आहे, ज्या घरी स्त्रीला अधिकार आहेत आणि जी स्त्री दोन घरांना तोडण्याचं नाही तर जोडण्याचं काम करते, अशाच घरांमध्ये पुढच्या ज्या पिढ्या निपजतात आणि वाढतात त्याच उत्तम नागरिक म्हणून समजल्या जातात. तर त्या दृष्टीने सासर आणि माहेराला जोडण्यासाठी पण ह्या नागपंचमीचा कसा उपयोग होऊ शकतो हे पण ह्या कवितेतून शेवटी आलेलं आहे, म्हणून त्याच्याबद्दल आत्ता बोलले. तर पहिल्यांदा ऐकूयात एक कविता आणि त्याच्यानंतर गाणं. सण पंचमीचा आला माहेराची लागे आस, सण पंचमीचा आला माहेराची लागे आस, श्रावणाच्या शिरव्याचा देहावरी शिडकाव, देहावरी शिडकाव आईच्या त्या मायेचाच, देहावरी शिडकाव आईच्या त्या मायेचाच, अन वडिलांची दृष्टी वाटे मज आश्वासक, वाटे मज आश्वासक भाऊरायाचा तो स्पर्श, वाटे मज आश्वासक भाऊरायाचा तो स्पर्श, राखीच्या त्या धाग्यातील जपला जो असे हर्ष, जपला जो हर्ष सारा येण्याआधी सासरला, जपला जो हर्ष सारा येण्याआधी सासराला, भर घालून त्याच्यात
नेईन मी माहेराला. नेईन मी माहेराला सासरचे प्रेम धागे. नेईन मी माहेराला सासरचे प्रेम धागे. सासरनी माहेराचे दृढ होई जाने नाते. दृढ होई जाने नाते दूर दूरच्या टोकाचे. दृढ होई जाने नाते दूर दूरच्या टोकाचे. त्याच साठी असे माझे पुल होऊन राहणे. पुल होऊन राहणे. तर अशी ती दोन्ही वा. टोकाच्या घरांची सेतू खरंय. असते, पूल असते, ती त्या दोन्ही घरांना बांधते, जोडते. आणि अशीच ही नववधू की जिच्या हाताला आता मेहंदी लागली आहे आणि ती त्या मेहंदीकडे कशा प्रकारे बघतीये ते त्या गाण्यातनं आपल्याला अनुभवायला मिळेल. तर ऐकूयात पुढचं गीत. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. जाईच्या पाकळ्या मन झुलते ग. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. झुळझुळतो अंगणा तोच गारवारा ग. झुळझुळतो अंगणा तोच गारवारा ग. हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा आग. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग. अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग. कवळे ग. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. जाईच्या पाकळ्या दवजून चलते ग. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. खूपच सुंदर सदाबहार गाणं म्हणायला हरकत नाही. या खरंय, गाण्याला अगदी. कधीही कुठल्याही वेळेला ऐकलं तरी खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं आणि अत्यंत सुंदर सादर झालेलं आहे. तर याच निमित्ताने शब्दसुरांची गुंफण यामधून आम्ही तुम्हाला नागपंचमीच्या खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.